मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा जीत हमारी। मंजिल है सूरज हमारी, लक्ष्य हमारा जीत हमारी। जीत का है National Lifetime Achievement Award 2026, Shri Shekhar Ji Gaikwad for excellence in the field of public service. सूरज की ओर। Shekhar Gaikwad is one of the versatile civil servants in the country who has successfully held various administrative positions in Maharashtra. After graduating from the Mahatma Phule Agriculture University, he entered the State Administrative Services and later on became a member of the Indian Administrative Services. During the 37 years of his career, he served in various administrative positions, including as District Collector of Sangli, Joint Secretary to the Chief Minister, Pune Municipal Commissioner, and the Commissioner of the Sugar for the state of Maharashtra. After his retirement from the services, he has been appointed as the Additional Director General at Yashoda, Pune. He has also received the prestigious Rajiv Gandhi Administrative Award of the Maharashtra government in the year 2008 for his one-time home delivery scheme of food grains, and also a National Water Award for the Agrani River Rejuvenation Project. He is also an extensive writer on the topic of land laws and has also authored several books, viz. Land Rights and Mutations in Maharashtra, Land Issues in India, Land Laws in Maharashtra, etc. He is also credited with creation of legal literacy amongst the farmers of Maharashtra. Our previous awardees are Shri Thawar Chandji Gehlot, Shri Gajendrajit Singh Shekhawat, Srimati Mridula Sinha, Padma Vibhushan Nirmalaji Deshpande, Shri Nitinji Gadkari, Padma Bhushan Shri Anna Hazare, Shri Kamal Tauri, Shri MS Bitta, Advocate Prashant Ji Mali, DCP Sambhaji Kadam, and this year Suryaratna National Lifetime Achievement Award 2026, Shri Shekhar Ji Gaikwad, IAS retired for excellence in the field of public service. शेखर जी गायकवाड़ जिन्होंने MSc एग्रीकल्चर, MA साइकोलॉजी, सोशियोलॉजी, MA फिजियोलॉजी, LLB ऐसे कई डिग्रियां प्राप्त की है. Shekhar Ji Gaikwad is one of the versatile civil servant in the country who has successfully held various administrative positions in the Maharashtra. आदरणीय मंचावर सर्व सन्माननीय उपस्थित, आजचे सर्व पुरस्कारार्थी आणि मित्रांनो, अगदी थोडक्यामध्ये पण सोप्या भाषेत मी आपल्याशी थोडं हितगुज करणार आहे. लोकसेवा या कॅटेगरीखाली मला हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याच्यामध्ये 4 महत्त्वाचे भाग होते. एक तर राष्ट्रीय महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य आहे का, समाजातल्या उपेक्षित लोकांबद्दल काही काम केलं आहे का, समाजाचा पाठिंबा मिळवण्यामध्ये यश मिळालं आहे का, आणि समाज जागृती करण्यामध्ये यश मिळालं आहे का. ललित सरांना मला सांगायला आवडेल, अग्रणी नदी नावाच्या सांगलीतल्या 55 किलोमीटर नदीचं पुनर्जीवन मी केलं आणि कदाचित भारतातला हा सगळ्यात चांगला प्रयोग आहे. 150 वर्षापूर्वी वाहायची बंद झालेली नदी पुन्हा आता वाहती झाली आहे आणि त्याच्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये बदल झाला आहे. घरपोच धान्य या योजनेला नॅशनल वॉटर अवॉर्ड मिळाला 2019चं. त्याचबरोबर घरपोच धान्य योजना नावाचं गरिबांचं घर धान्याने भरून टाकणारी एक योजना मी केली PDSमध्ये आणि ती आता आपल्या नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्टमध्ये पण आली आहे. त्याच्यामुळे काय झालं तर रेशनचं धान्य 3 महिने 6 महिने 12 महिन्याचं एकदम देऊन टाका, अशा प्रकारची ही योजना होती. तिसरं मी जे काम केलं आहे ते कायदेविषयक साक्षरता. ललित सरांनी तर हायेस्ट लेवलवर काम केलं आहे. सर, मी फार ग्राउंडला काम केलं आहे. 4.8 कोटी खटले चालू आहे भारतामध्ये आणि एवढ्या इंटरेस्टिंग पातळीवर राहून मी काम केलं आणि त्याच्यातनं मी प्रचंड लेखन केलं. मला तर यशोदामध्ये मी माझं एक पुस्तक दिलं एक फॉरेनरला, त्याचं नाव होतं लँड इश्यूज इन इंडिया. तर तो कवर बघून मला असं म्हणतो, तुम्ही भारतीय माणसं 5 गुंठे जमीन तिघांना विकून 15 गुंठे कशी जमीन करता ह्याचा मला अभ्यास करायचा आहे. मी म्हटलं आमचं हे ट्रेड सिक्रेट आहे
आमचे मुलं 1 कोटी रुपये देऊन तुमच्याकडे MS करायला येणार, तुम्ही आमच्याकडे ग्रॅज्युएशनला या, आम्ही बांध कोरायला शिकवतो. आणि जर आम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर बाकीचे भाऊ येण्यापूर्वी आईचा खोटा अंगठा कसा गपचूप घ्यायचा त्याचं आम्ही ट्रेनिंग देतो. आणि जर PhD केली तर मग वारीला जाता जाता शेजाऱ्याच्या शेतात पाणी कसं सोडायचं ह्याचं स्पेशलाइज ट्रेनिंग आम्ही देतो. एवढी आंतरराष्ट्रीय दर्जाची माणसं मला भेटली सर. एकट्या ग्रामपंचायत कायद्याचे आता एक फार छोटा नियम केला आहे, तो आत्ताच्या इलेक्शनला लागू आहे. परवा तुम्ही नियम वाचला असेल. एक नांदेडच्या माणसाने 3 मुलं असतानासुद्धा 2 मुलं दाखवण्यासाठी स्वतःच्या मुलीला कॅनॉलमध्ये टाकून मारून टाकलं आहे. आणि ही घटना आपल्याच राज्यात झाली आहे. 3ऱ्या अपत्याच्या केसेसमध्ये तर मला वाटतं माझ्या एवढ्या केसेस कुणीच चालवले नसतील. 150 केसेस मी चालवल्या. आणि सगळ्यात अडाणी दिसणारा गरीब सरपंच, त्याला 4 मुलीनंतर 5व्यांदा मुलगा झाला. तो 2च्या पुढं गेला हे कळायला पडलेल्या सरपंचाला 3 वर्ष लागली. किती ग्रेट माणूस असेल बघा. आणि तो पण किती भारी, गावातल्या गावात बसून हे कळायला त्याला 3 वर्ष लागली. आणि त्यांनी 3ऱ्या डिलिव्हरीला बायकोला चाळीसगावला पाठवलं, 4थ्या डिलिव्हरीला कल्याणला पाठवलं, 5व्या डिलिव्हरीला पडलेला सरपंच आपल्या आरोग्य केंद्रात हेलपाटे मारायचा. किती तारखेला डिलिव्हरी आहे. आणि मग माझ्याकडे केस दाखल झाली. केसमध्ये फार इंटरेस्टिंग मुद्दा होता. त्यांना मी सांगितलं, अरे 5ही मुलांचे जन्माचे उतारेच ह्या फाईलमध्ये आहेत. साहेब म्हटलं, तो त्याला तर राजकारण म्हणतात म्हटलं. तर IAS ऑफिसरला कोण शिकवतं आहे राजकारण माहिती आहे का? सगळ्यात अडाणी माणूस शिकवतो आहे. मी इथे बसलेल्या सगळ्यांना सांगणार आहे, तुम्ही शिकलेला असला तर अडाणी माणसाकडनं फसण्याची दाट शक्यता आहे. आणि तुम्ही जर 2 डिग्र्या घेतल्या असल्या तर 2दा फसण्याची शक्यता आहे. तुम्ही PhD केली असली तर अनेक वेळा फसण्याची शक्यता आहे. आणि मग त्यांनी काय दिलं आहे माझ्याकडे, ॲफिडेविट नावाची एक वस्तू दिली. भारतीय माणसाचा आवडता कागद किंवा ग्रंथ कोणता असं म्हटलं तर मी म्हणतो आहे, ओपनली मी सांगतो आता, रामायण, महाभारत, नवनाथ पोथी हे सांगायसाठी आहे. त्याला आवडतं आहे काय माहिती आहे? ॲफिडेविट. या कार्यक्रमाला हजर राहिल्यामुळे हे बंटारा भवन माझ्या वडिलांचं आहे असं ॲफिडेविट मी तुम्हाला 1 तासात 100 तरी गोळा करून देतो. फार आंतरराष्ट्रीय दर्जाची माणसं आमच्याकडे आहे. त्याच्या पुढचं वाक्य फार डेंजरस आहे. त्यांनी काय लिहिलं आहे ॲफिडेविटमध्ये, मी सन 2005 साली नाशिक जिल्ह्यातल्या सुरगणा तालुक्यातल्या अमुक गावचा सरपंच म्हणून निवडून आलो हे खरे आहे. पण देवाशपथ खरे सांगतो की, ते स्टॅम्प वेंडरची भाषा, 3रे मूल मला झालेले नसून ते माझ्या बायकोला झाले आहे. मला तर त्या वाक्याचा अर्थ कळायला 5 वेळा वाचावं लागलेला आहे. मला कळतच नव्हतं हे चौकशी करायला गाडीत बसून जायचं का पुढची तारीख द्यायची. त्याच्या पुढचा पॅरेग्राफ अजून डेंजरस आहे. मी आणखी खरे सांगतो की, म्हणजे मगाचं विसरून जावा साहेब, आमच्याकडे काय काय आमच्या गोडाऊनमध्ये आहे. म्हणजे रिअल इस्टेटमध्ये काम करणाऱ्या VTP वाल्याला कळेल जमिनीचं काय भानगड आहे. पुढचा पॅरेग्राफ अजून डेंजरस आहे. मी शपथेवर खरे सांगतो की माझ्या बायकोला झालेले 3रे मूल माझ्यापासून झालेले नाही. त्याची योग्य ती चौकशी शेखर गायकवाड साहेबांनी करावी असं माझं नाव घालून ॲफिडेविट आहे. मला तर कधी कधी वाटतं हे पद्म अवॉर्डपेक्षा भारी ॲफिडेविट आहे. मी ते फ्रेम करून ठेवले माझ्याकडे. देवाचं पॉवर ऑफ अटर्नीवाली माणसं आहेत, डबल खरेदी खत करणारी माणसं आहेत. आणि याच्यामध्ये 9 कोटी पक्षकार आणि 9 कोटी वकील हेलपाटे मारायचं काम चालू आहे. यांच्यामुळे मी लिहायला लागलो. आणि मग शेतकऱ्यांना सावधान, शेतीचे कायदे, शेतकऱ्यांना जमिनी सांभाळा, अशी 40 पुस्तकं मी कालपर्यंत पूर्ण केली. आणि मी एक छोटा पण केला आहे की मरेपर्यंत दरवर्षी एक पुस्तक लिहायचं. पण हा विषय काय संपायला तयार नाही. समाजामध्ये चुकीचं काही चालू आहे का असं सांगायचं धैर्य आता कमी होत चाललं आहे. मला वाटते ज्यांना अवॉर्ड मिळालेला आहे ते वेगळ्या वाटेने चालत आले म्हणून तर त्यांना अवॉर्ड मिळाला आहे. म्हणून मंचावरच्या सगळ्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांनी जे काम केलं. प्रशासकीय योगायोग नावाचं पुस्तक मी याच्यातून लिहिलं आणि त्याला मागच्या वर्षीचा राज्यातला विनोदी वाङ्मय पुरस्कार मिळाला. फार इंटरेस्टिंग आहे. आपल्या आजूबाजूचं जग कसं आहे हे बघायची एक नवी दृष्टी आम्हाला प्रशासनामध्ये 40 वर्षे नोकरी करून मिळाली.
सरकारी माणसाला जर सांगितलं तो ग्लास मला दे, तर तो पाणी देईल याची काही गॅरंटी नाही. हे आता मला अनुभवाने माहीत झालं आहे. बरोबर आहे, त्याला ते नीट सांगावं लागतं, यार पाणी टाकून ग्लास मला दे. त्याच्यामुळे मी असे योगायोग, त्याला फिक्शन फॉर्म देण्यासाठी खास योगायोग नाव दिलं. बधीर शिपाई योग, ड्रायव्हर योग, बाईसाहेब योग, मार्चेंट योग. म्हणजे मार्चेंटला एक मंत्री आले, त्यांनी रेस्ट हाऊसमध्ये मुक्काम केला. सकाळी त्यांच्या हस्ते एक झाड लावलं, दुपारी एक बकरी आली, तिने एक झाड खाऊन टाकलं. रात्री मंत्री मुक्कामाला आले, त्यांनी बकरीला खाऊन टाकलं. मार्चेंट झाला, ऑडिट संपले. आणि हे खरं भारताची रिॲलिटी आहे असं माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे मला अद्भुत अशी दृष्टी मिळाली आहे सरकारी नोकरीत राहून. पहिला मी माणूस जो भेटला, मला असं म्हणतो तो मुद्दाम सांगायला पाहिजे इथे, देवाचं पॉवर ऑफ अटर्नी घेतलेला माणूस मला भेटलेला आहे. त्यामुळे ह्या हॉलमध्ये तरी माझ्या एवढा भाग्यवान कोण असेल असं मला वाटत नाही. त्याच्या वडिलांनी महाराजांना 1 एकर जमीन दान दिली होती. बघा तुम्ही, महाराजांच्या समोर 20,000 लोकांसमोर त्याचा सत्कार झाला. आणि किती दानशूर माणसं समाजात आहे याच्याबद्दल दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आहे. दुर्दैवाने ते महाराजांना लक्षात आलं नाही, त्यांनी 10 रुपयाच्या स्टॅम्पवर एक दानपत्र केलं. आता ते 25 वर्षे तो म्हातारा माणूस दानपत्र करणारा जिवंत होता. तो मेल्यावर 1 वर्षांनी एका बिल्डरने पॉवर ऑफ अटर्नी घेऊन माझ्याकडे केस दाखल केली. आणि त्याच्यातलं पहिलं वाक्य फार इंटरेस्टिंग आहे. आमचे वडील एका महाराजांच्या नादी लागले होते, त्यांना दारू पाजून आणि एक खोटे दानपत्र महाराजांनी करून घेतले आहे. मी त्याचा निकाल ललित सर फार मजेशीर लिहिला आहे. संपूर्ण 25 पानाच्या पिटिशनमध्ये खरेदी घेणाऱ्याबद्दल, दानपत्र घेणाऱ्याबद्दल एकही वाक्य नसल्यामुळे आणि याच्या सगळ्या तक्रारी वर गेलेल्या वडिलांबद्दल असल्यामुळे त्यांनी वर जाऊन ताबडतोब दावा लावला पाहिजे असा निकाल. त्यामुळे एवढ्या उंचीच्या लोकांना सन्मान देऊन चोरडिया सरकारने जे काम केलं आहे त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि माझा राष्ट्रीय पुरस्कार माझी पत्नी वंदना आणि मुलगा चिन्मय आणि मुलगी दुर्वा यांना अर्पण करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच व्यक्त होण्यासाठी शब्दशक्तीचा झंकार हवा, तेव्हाच विचार शक्तीच्या हुंकारातून असा शेखर सरांसारखा साफल्याचा ओंकार निर्माण होतो. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं अभिनंदन करणार.